स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. तर आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्रातील 14व्या व 18व्या अध्यायाचे महत्त्व काय आहे व हे 2 अध्याय वाचल्याने फायदे काय होते व हा ग्रंथ कोणी वाचावा याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. तर गुरुचरित्र या ग्रंथाला 5वा वेद ही मानले जाते. या ग्रंथाचे पारायण करणे सगळ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे या दिव्य ग्रंथातील 14व्या व 18व्या या मेरुमणी समजल्या जाणाऱ्या अध्यायांचे आपण नित्य नियमाने पठण करावे. आज मी तुम्हाला या अध्यायाचे पठण करावे तेही सांगणार आहे. तेही आता सांगते. जर या 2 अध्यायाचे वाचन तुम्ही संकल्प सोडून करणार असाल तर त्याचे नियम काय ते मी तुम्हाला सांगते. तर 14व्या अध्यायाचे महत्त्व आत्ता सुरुवातीला मी तुम्हाला सांगते. मग नंतर म्हणजे त्याचे नियम काय आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर 14वा अध्यायामध्ये असे सांगितले आहे की श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीमध्ये संकटातून मुक्त कसे केले याचे वर्णन केले आहे. कोणत्याही सुटत नसलेल्या अडचणीमधून मुक्त होण्यासाठी या 14व्या अध्यायाचे पठण केले जाते. म्हणजे तुमच्या कुठल्याही अडचणी असो, जर तुम्ही हा 14वा अध्याय पठण केला तर तुम्हाला त्याच्यापासून म्हणजे त्याच्यामधनं काहीतरी तुम्हाला मार्ग मिळेल. या अध्यायाच्या पठणाने आपले आकस्मिक संकटातून मुक्तता होते. जी काय आपल्याला अचानक येणारी संकटं असतात त्याच्यातून आपली मुक्तता होते. 18व्या अध्यायाचे महत्त्व असे आहे की श्री नृसिंह सरस्वती यांनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य जे होते ते दूर केले. याचे वर्णन या अध्यायात सांगितले आहे. या अध्यायाच्या पठणाने संपत्ती म्हणजे दारिद्र्याचा नाश होतो. दारिद्र्यातून मुक्तता होते. लक्ष्मी प्राप्ती होऊन आपले कर्जमुक्तही होते. आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. व्यापारात वृद्धी होते. श्री गुरुचरित्रातील 14व्या व 18व्या अध्यायाचे पठण कसे करावे ते मी आता सांगते. या सेवेसाठी कुठलीही पूजा मांडण्याची गरज नाही. हे अध्याय तुम्ही नित्यनियमाने किंवा संकल्प करून वाचू शकता. तुम्ही दोन्ही अध्याय वाचू शकता किंवा 14वा व 18वा अध्याय दोन्ही अध्याय वाचू शकता किंवा 14वा नुसता वाचू शकता किंवा 18वा वाचू शकता. तर या अध्यायाच्या पठणाची सुरुवात तर कधीही तुम्ही करू शकता. म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरात कधीही करू शकता. फक्त तुम्ही दुपारी 12 ते 12:30 या वेळेत या अध्यायाचे पठण करायचे नाही. कारण श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची ही वेळ आहे. सकाळी लवकर उठून नित्यकाम करून देवपूजा आटपून झाल्यावर या अध्यायाचे पठण करू शकता. वाचन झाल्यावर श्री दत्तगुरूंची आरती करावी, प्रसाद दाखवावा. प्रसाद तुम्ही कुठलाही दाखवू शकता. साखर, दूध किंवा खडीसाखर प्रसाद म्हणून तुम्ही ठेवू शकता. अध्यायाचे पठण मनातल्या मनात करायचे नाही. कमीत कमी स्वतःला ऐकू येईल इतपत तरी मोठा आवाज असावा. यामुळे काय होतं, घरातील वातावरण हे सकारात्मक व्हायला मदत होते. श्री गुरुचरित्र या पावन ग्रंथातील प्रत्येक श्लोक हा खूप पवित्र आहे. यामुळे आपण मोठ्याने वाचन केले तर आपल्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते. देवाचे म्हणजे जिथं देवाचं सामान मिळतं तिथे हे 14वा व 18 अध्याय एकत्र असणारे पुस्तक मिळते किंवा नुसतं 14वा अध्यायाचं, नुसतं 18वा अध्यायाचं वेगवेगळी पुस्तके मिळतात. तुम्हाला जो अध्याय हवा असेल त्याचं पुस्तक तुम्ही मागू शकता. पूर्ण अध्यायाचं पुस्तक जे असतं गुरुचरित्राचं ते रोज वाचायचं नसतं. कारण तो खूप पवित्र ग्रंथ आहे. त्याला सारखा हात लावायचा नसतो. म्हणून जर तुम्हाला 14वा अध्याय वाचायचा असेल तर 14व्या अध्यायाचं छोटंसं पुस्तक असतं. एक 5 ते 10 रुपयाला मिळतं. 18व्या अध्यायाचं पुस्तक पण असतं. ते पण एक 5 ते 10 रुपयाला मिळतं. ते तुम्ही आणून वाचू शकता. आपल्याचे गुरुचरित्र हा ग्रंथ रोज हाताळायचा नाही. त्यामुळे काय होतं, म्हणजे रोज हाताळायचा नसतो कारण तो खूप पवित्र असतो. छोट्या पुस्तकांमधून पठण केले तरी चालते. सुरुवातीला या अध्यायाचे वाचन करण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात. नंतर पाठांतर झाल्यावर फक्त 5 ते 6 मिनटं लागतात. संकल्पयुक्त सेवा करताना सर्वप्रथम संकल्प करावा की तुम्ही हे वाचन कशासाठी करत आहात. तर संकल्प करताना उजव्या हातात फूल, अक्षदा व थोडे पाणी घेऊन म्हणजे त्या पाण्याने ते अक्षदा आणि फूल ओले करायचे. स्वतःचे नाव घ्यायचे, गोत्र घेऊन बोलायचे. गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप असे म्हणायचे. तुम्ही जी जागावर बसले आहात म्हणजे समजा तुमचं जिथं घर असेल त्या घराचा फक्त पत्ता किंवा पुण्यात असेल तर नुसतं पुणे असं म्हणायचं.
म्हणजे तुमचं म्हणजे कुठल्या कामासाठी, मी ह्या कामासाठी किती दिवस वाचन करणार आहे, 11 दिवस, 21 दिवस, 21 दिवस, 108 दिवस करणार आहे किंवा 11 गुरुवार, 21 गुरुवार, 51 गुरुवार असंही तुम्ही बोलू शकता. तर माझी ही इच्छा आहे, तर तुम्ही माझे त्याच्यासाठी मी हे पठण करत आहे. तर हे पठण हे दत्त महाराज तुम्ही निर्विघ्नपणे पठण करून घ्या, मान्य करा असा संकल्प सोडायचा आणि ते पाणी ताम्हनात सोडायचे. ते पाणी तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालू शकता. तुम्ही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी ही सेवा करू शकता. तेव्हा आपण नित्यसेवेत म्हणजे रोज पाठांतर करणार असाल, तेव्हा संकल्प करण्याची गरज नसते. तुम्ही जेव्हा ही सेवा सुरू करत असता, त्यावेळेला तुमच्या घरात दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणे आवश्यक आहे व फोटोसमोर बसून ही सेवा करावी. अगदीच तुमच्याकडे दत्त महाराज नसतील, तर स्वामींचा फोटो असला तरी चालेल. ही सेवा कुणी करू शकते, म्हणजे याला वयाची अट नाही. स्त्री किंवा पुरुष म्हणजे लग्न झालेले, लग्न न झालेले कोणीही करू शकते. ज्यांना संतती होत नाही, संततीविषयी काही अडचणी आहेत, कर्ज आहेत, मोठी अडचण आहे, ज्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरी टिकत नाही, आरोग्याविषयी तक्रारी आहेत, ज्यांचे विवाह जुळत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत किंवा धंदा व्यवसायात बरकत नाही, अशा सर्वांसाठी श्री गुरुचरित्रातील या अध्यायाचे पठण जरूर करावे. तर ह्या अध्यायाचे पठण करण्याचे काही नियम आहेत. महत्त्वाचा नियम म्हणजे नॉनव्हेज खाऊ नये. जर तुम्ही 11, 21, 51, 101 या दिवसांचा संकल्प केला असेल, तर संकल्प पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे नॉनव्हेज बंद ठेवावे. नित्यसेवेत तुम्ही हे अध्याय वाचत असाल, तर तुम्ही एखाद्या दिवशी नॉनव्हेज खाणार असाल, तर त्या दिवशी या अध्यायाचे वाचन करू नये. महिलांनी मासिक पाळीचे 6-7 दिवस सोडून पठण करावे. पिरियड्सच्या काळात मोबाईलवर पठण करू नये, हे महत्त्वाचं. काही स्त्रियांना कसं वाटतं, मोबाईल पिरियड्स जरी असला तरी मोबाईलवर वाचतात, पुस्तकाला हात लावला नाही तरी चालेल. पण असं महिलांना वाटतं, पण तसं करू नये. मोबाईलवर सुद्धा पिरियड्सच्या काळात पठण करू नये. गुरुचरित्र ग्रंथाचे काही पूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ आहे, त्याचे काही खडतर नियम आहेत. म्हणजे खूप असे नियम आहेत की ते पाळावेच लागतात. अन्न खायचे नसते किंवा रात्री जमिनीवर झोपायचे नसते, ब्रह्मचर्य पाळायचे असते. त्यासारखे नियम या सेवेत नाहीत. आपली कर्म व वर्तणूक ही चांगली ठेवायची. तुम्ही सेवा करून बघा व या सेवेने अनुभव घ्या. श्री दत्तगुरू महाराज आपल्या सर्व अडचणी दूर करतील. त्याचबरोबर चांगली कर्मे करा व कष्ट करा. त्यामुळे दत्तगुरू प्रसन्न राहतील व आपल्या मनातील इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होईल. नमस्कार.